बातमी आहे तालुका कंधार घोडज येथून। वीरपक्ष ऋषी महाराज अभिषेक कीर्तन व महाप्रसाद सोहळा उत्साहात संपन्न। रुपेश कांबळे, कंधार। घोडज येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वीरपक्ष ऋषी महाराज देवस्थान येथे अभिषेक कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। वीरपक्ष ऋषी महाराज यांना मोठ्या प्रमाणात मानणारा भाविक वर्ग गावात व पंचक्रोशीत आहे। अभिषेक सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार हभप प्रकाश साठे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते। या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कीर्तनातून सर्वांनी सुखी समृद्ध राहावे व येणारे वर्ष आनंदाचे जावे असा संदेश देऊन कार्यक्रमाची सांगता झाली। त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला। या उपक्रमात तरुणांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। 31 डिसेंबरला सकारात्मक उपक्रमातून तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। त्यामुळे गावात सलोखा व एकोपा निर्माण झाला आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील भीमराव लाडेकर, 109 अभिषेक करणारे युशी भक्त व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान आज आपल्या घोडज येथे दरवर्षीप्रमाणे ह्याही 31 डिसेंबरला मोठा भव्य दिव्य कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। ते दरवर्षी अभिषेक होतात। अभिषेकामधले दाम्पत्य त्याचं काय म्हणणं आहे आपण ऐकू। 5 वर्ष झालं दरवर्षी डिसेंबरला इकडे जाता आमच्या इथे महाअभिषेक म्हणून दररोज 2 अभिषेक होतात दररोज महादेवाचे। त्याच्याप्रमाणे आम्ही 31 तारखेला दरवर्षी रिन्यू म्हणून एक महाप्रसादाचा कार्यक्रम करतात। महाअभिषेक असतो 31 तारखेला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 31 डिसेंबरला महाअभिषेक प्रमाणे आमचा अभिषेक झालेला आहे। आज घोडज येथे 31 डिसेंबर 2025 ही सुरुवात झालेली आहे। 31 डिसेंबर 2011 पासून ते आजपर्यंत चालूच आहे। पहिल्या वर्षी फक्त 30 लोक होते दररोज अभिषेक करण्यासाठी, दररोज एकच। तर आज घडीला कमीत कमी आमच्या बंधू राजाने सांगितल्यासारखंच आज 125 ते 30 लोक झालेले आहेत। 4, 5, 3 असे दररोज अभिषेक करतात आणि हे परंपरा अशीच पुढे चालू राहावं अशी आमची अपेक्षा आहे। इथून पुढे सुद्धा असंच राहावं। या पंचक्रोशीतील 5-25 गावचे लोक कीर्तन ऐकण्यासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी इथं येऊन प्रसाद घेतात। सुखा समाधानानं आनंदानं असंच जावं। आज ह्या 31 डिसेंबर रोजी आगाऊ काही घडू नाही ह्या निमित्ताने हे कार्यक्रम ठेवलेला आहे। एवढं सांगून वीरपक्ष ऋषी महाराज की जय असे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चलतो। आज घोडज येथे 31 डिसेंबर निमित्त ऋषी महाराज देवस्थान येथे 31 डिसेंबरचा मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे। इथल्या गावकरी मंडळीतले प्रतिष्ठित माजी सरपंच ह्याचं म्हणणं ह्या कार्यक्रमानिमित्त काय आहे ते आपण जाणून घेऊ। आमच्या इथला प्रोग्राम हा आज 15 वर्षापासून चालू आहे। तर ह्या नवीन पिढीनं नवीनच एक प्रथा काढली की दररोज देवाचा अभिषेक झाला पाहिजे ऋषी महाराजाचा। हे प्रत्येकाच्या लक्षात आलं की बाबा सोमवार किंवा असा एकेच वेळेस अभिषेक नको, तर दररोज अभिषेक झाला पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून समजा तरुण मंडळीनं मिळून गावच्या हे दररोज अभिषेक करायचं ठरवलं। मग त्याला आज आपल्याला 15 वर्ष व्हायले। विश्वनाथ महाराज रमरेवाडीकर चालू आहे हा प्रोग्राम। तर मग पुन्हा प्रोग्राम संगमवाडीकर विश्वनाथ महाराज विना घेऊन लवकर मंडपाकडे येणे लोक झाले। आता लगेच भजनाला सुरुवात होणार आहे। संख्या 125च्या वर। श्री हरिभक्त परायण गोपीनाथ महाराज केंद्रे यांनी काळजी करून लवकरात लवकर भजनाला सुरुवात करावी। तर ह्या अभिषेक करणारे हरिभक्त परायण ज्ञानोबा माऊली तिडके त्याचप्रमाणे सत्यम महाराज यांचं पण आगमन झालेलं आहे। कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि इथं काय हे विरूपाक्ष ऋषी महाराजांच्या इथं कीर्तन। तर दरवर्षी आम्ही 31 डिसेंबरला चांगल्या महाराजाचं दरवर्षी बदलून महाराज आणतो। एक चांगल्या प्रकारचे इथं कीर्तन होते
आजूबाजूच्या आमच्या पंचक्रोश येथील 25 गावचे लोक आज इथं जमतात. त्याच्यामुळं आमच्या ह्या देवस्थानाला खूप महत्त्व आहे. आमच्या घोडज येथे 31 डिसेंबर निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तर त्याच्या आयोजनाची कमिटी त्या आयोजन करण्यामागचा उद्देश काय ते सांगेल. नवीन आपली पिढी चुकीच्या मार्गावर न जाता आपण जे परंपरा कायम आहे ते परंपरा कायम ठेवण्यासाठी एक संदेश म्हणून आम्ही 31 डिसेंबरचा 2011पासून सुरू केलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे आमच्या गावातला कुठलाच नवीन पिढीचा मुलगा कुठल्या चुकीच्या मार्गावर न जाता जे आपल्या बाबा की जे आपल्या शरीरसृष्टीला जे चांगल्या गोष्टी आवश्यक आहेत अशा सगळं करण्यासाठी व देव त्या दिवशी नवीन साल म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी आयोजित केलेला हे कार्यक्रम आहे. सगळं गावकऱ्याच्या वतीनं सगळ्यांनी एकमताने विचार करून हे सुरुवात केलेला दिवस आहे. जवळपास आज सुख समृद्धी लाभो ह्यासाठी जवळपास 15-16 वर्ष झाले या गोष्टीला. आणखीन परंपरा चालूच आहे, वरती वाढत आहे, पण त्याच्यात कमी होण्याचा काही विषय नाही. प्रकाश मुसळे संस्थांच्या वतीनं घोडज नगरीच्या वतीनं की ह्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी म्हणून आम्ही हे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 31 डिसेंबर हा की आमच्या नवीन पिढीसाठी आणि जुन्या लोकांसाठी सर्वांच्या हे सहभागातून थोडा मोठा कार्यक्रम, कीर्तन, भजन हे पूर्ण असा 12-24 घंटे असा सारखा कार्यक्रम चालू होतो. स्वयंपाक मोठ्या प्रमाणाचा महाप्रसाद मिळतो, कीर्तनाचा लाभ मिळतो. असे प्रत्येक व्यक्तीने ह्याचा अवश्य लाभ घेण्यासाठी यावं आणि दरवर्षी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.